चला पंच प्रसाद पटेल आणि आविष्कार पाटील लगेचच पॉवर प्लेच्या बाहेर. पॉवर प्ले मध्ये आपण बॉलर बॅट्समन सॉरी बॉलर आणि कीपर धरून 2 प्लेयर एकूण 4 प्लेयर आतमध्ये, बाकी बाहेर जेवढे असतील ते. एक्स्ट्रा तिसऱ्या मोदी आणि पूर्व मोदी नाही तर ह्याला जर टीम मध्ये टाकलं असतं ना. चला सामना चालू करून घ्या. टाका बॉईज 11 संघाकडून आपण पाहतोय अनिश जंगम आणि हर्ष हे दोघे जण सलामीचे फलंदाज आलेत. तर धडाके बॉईज 11 या संघाकडून स्नेहक, नाका बॉईज धडाके बॉईज अंडर 19 चे दोन्ही संघ आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. चला 3 षटका सामना असणार आहे. लवकर लवकर सामना करायचा आपल्याला. रोहित आणि निनाद कुठे असतील त्यांनी लगेचच कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. रोहित पटेल निनाद पटेल. सामना स्टार्ट करा. चला पहिला चेंडू आपण पाहतोय. स्नेकच्या हातामध्ये चेंडू आहे. सामना करेल लेफ्ट हँड फलंदाज अनिश. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्क्वेअर मारा करतोय आणि दरम्यान धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढते. पहिला चेंडू या प्रीमियर लीग मधला आपण पाहतोय. मुले प्रीमियर लीग 2022 वर्ष दुसरे. 6 संघ आपण पाहतोय. हा 7वा संघ होता अंडर 19 चा आपण काढलेला. धडाका बॉईज 11 वर्सेस नाका बॉईज 11. नाक्यावरची पोरं गोळा करून आलेला हा नाका बॉईज 11 फलंदाजी करताना पाहतो आपण. आता मात्र पंचांचा इशारा वाईट प्लस 1 धाव अशा 2 धावांची भर पडते. 3 धावा झाल्यात. बघा नाका बॉईज 11 संघ आपल्या चेअर करताना आपल्या फलंदाजाला स्नेहक कुठेतरी आपली गती आणि आपलं नियंत्रण तो त्याला मिळत नाही आणि त्या चेंडूवर तो अतिरिक्त धाव देतोय. धावसंख्या 3 भर झाली ती. पुढील चेंडू पाहतोय आपल्याला. स्लोवर चेंडू होता, खेळून काढलाय. बघूया तिथे छोटे क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना चकवून चेंडू केलाय. 2 धावेचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव करताना हर्ष हा मात्र बाद झालाय. पहिला गडी घरात कमावून थँक्यू डीजे. पहिलाच गडी बाद झाला तो सार्थक. सॉरी मी हर्ष समजत त्याला पण तो सार्थक होता. सार्थक बाद झाल्यानंतर झाला तो पार्थ. धावसंख्या झाली ती 4 धावा. 4 या धावसंख्येवर पहिला गडी गार झालाय तो नाकाबोज संघाचा. एक नाकाबोज संघातला एक नाक्यावरचा प्लेअर पुन्हा एकदा नाक्यावरचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला थ्रो म्हणतात तिकडून. दरम्यान पुढील चेंडू स्नेकचा. पुन्हा एकदा दाखवतो चेंडू खेळून काढला. चेंडू झेल होणार का आणि फलंदाज बाद. देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी. देवा तो नवसाला पावळ मल्हारी. थँक्यू डीजे. एक एक करून नाका बॉईजचे प्लेअर नाक्यावर परत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा फलंदाज बाद झालाय तो अनिश. 4 या धावसंख्येवर दुसरा आदरा बसलाय. आता मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय तो आपल्याला नाकाबोज संघ. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला गेलाय तो पार्थ. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रचित. पुन्हा एकदा स्नेक बॉलिंग मार्क वर आपल्याला पाहायला मिळतोय. धडाकेबाज बॉईज 11 संघाची धडाकेबाज कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू स्नेकचा पार्थ साठी. आता मात्र हलकाशा खेळून चेंडू पाहतोय पण एक धाव तर पूर्ण केले. चांगलं दर्शन म्हणतात तिथे श्रवणाचं. एका धावेवर समाधान मानायला भाग पाडलाय. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 धावसंख्येवर. कोणा राज आहे का? सॉरी राज आहे. पुढील चेंडू
आता मात्र भीमर मध्ये चेंडू धावसंख्येत 9+1 धावेची भर, अशा 2 धावांची भर पडले. धावसंख्येत 2 नि भर, धावसंख्या झाली ती 7 धावा. कुठेतरी प्लॅनिंग करताना पाहायला मिळतो आपल्याला नाकाबद्दल संघ. त्या संघामध्ये आपण पाहतोय बाला, डीजे बाला आहे, तसेच पियुष रफ्तार का सौदागर पियुष. स्ट्राईक लागला तो रचित पुन्हा एकदा. आता मात्र बॉलिंग वर करत आहे तो स्नेह. पहिलं ओव्हर प्रगतीपथावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वर मारा करतोय. धावसंख्येत पुन्हा एकदा white+1 अशा 2 धावांची भर, आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 9 धावा. मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला रचित. पहिलं ओव्हर प्रगतीपथावर पाहतोय आपण. 3 षटकांचा सामना असणार आहे तो. फुलटॉस चेंडू खेळून काढलाय सरळ. एक धाव तर पूर्ण केले. तिथे थोडस फंबल होत आहे. क्षेत्ररक्षक पडतोय झडतोय, परंतु चेंडू अडवतो आणि थ्रो करतो. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करून संघाची धावसंख्या 2 ने वाढवत आहे. धावसंख्या झाली ती 11 धावा. 1-2च्या सरासरीने धावसंख्या नेताना पुढे आपण पाहायला मिळतोय रचित. बॉलिंग वर पुन्हा एकदा पहिलीच ओव्हर प्रगतीपथावर पाहायला मिळते आपल्याला स्नेहच्याकडून. आता मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल, बीट करतोय. कोणती धाव मिळत नाही या चेंडूवर. धावसंख्या स्थिरावलेली 11 धावसंख्येवर. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू असलेला सामना आपण पाहतो. अंडर-19चा सामना धडाके बॉयज 11 वर्सेस नाकाबज 11. पुढील चेंडू आता मात्र पुल केलाय. आद्य तिथे आहे, पण नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय. एका धावेने तर 2 धावा पळून काढल्यात. थ्रो करतोय तोपर्यंत, आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 धावा. दरम्यान षटक समाप्ती होते. एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती नाकाबज 11 संघाची 2 बाद 13 धावा. दोन्ही संघांना आपण पाहायला मिळतोय. नाकाबज संघाचा संघनायक अनिश आणि धडाके बॉयज 11 संघाचा संघनायक स्नेक. टीम मिटिंग नको, चला टीम मिटिंग नको लगेचच. आता मात्र बॉलिंग मध्ये विशाल टकले. विशाल स्ट्राईक तो राज. राज बघूया काय करतो आपल्या संघासाठी. आता मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल. धावसंख्येत कोणती भर पडत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली खरोखरच एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 13 धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. धावसंख्येत एका धावाने भर पडले. धावसंख्या झाली ती 14 धावा. राज याच्यावर जबाबदारी असतील आपल्या संघासाठी जास्तीचा धावा गोळा करण्यासाठी. बघूया पुढील चेंडू पाहायला मिळतो आपल्याला विशालाचा. आता मात्र पुन्हा एकदा बीमर मध्ये चेंडू. नो चेंडू पंच घोषित करतायत, आणि या एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 धावसंख्येवर. भीमर पद्धत चेंडू होता. पुन्हा एकदा बॉलिंग वर सज्ज होते तो विशाल. सामना करेल पार्थ. आता मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल. धावसंख्येत कोणतेही भर पडत नाहीये. धावसंख्या राहिलेली ती 15 धावसंख्येवर. रचित आणि राज स्ट्रगल करताना पाहायला मिळतं आपल्या संघासाठी. किती धावा जमवणार या उर्वरित षटकांमध्ये, उर्वरित चेंडूंमध्ये. पुढील चेंडू विशालाचा. कुठ्यापा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अपील करतायत, परंतु पंच ते अपील फेडून लावतायत. चेंडू सांगतात एक फेअर डिलिव्हरी, आणि धावसंख्येत कोणती भर पडत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 15 धावसंख्येवरच. पुन्हा एकदा पुढील चेंडूवर पाहतोय. आता मात्र हलकाशा चेंडू पाहतोय. किती धावा, आणि तिथं चोरटी धाव. दिवसा ढवळ्या चोरटी धाव आपण पाहतोय, आणि धावसंख्येत एका धावाने भर. धावसंख्या झाली ती 16 धावा. दरम्यान
दुसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावर असताना धावसंख्या झाली ती 16 धावा. सामना 3 षटकांचा असेल. पुढील चेंडू विशालाचा रचित साठी कुट्टापा चेंडू पूल केलाय, झेलवणार का आणि तिथे जजमेंट चुकलं. एक धाव तर पूर्ण केलं, प्रयत्न करणार का. दुसरी धाव पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण केली आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 धावसंख्येवर. खरोखरच चांगला खेळ पाहायला मिळतो आपल्या या छोट्या खेळाडूंकडून. हे छोटे खेळाडू आपल्या गावचं भविष्य आहे, तर त्यांना प्रोत्साहन देणं आपल्या सर्वांची जबाबदारी. तर जोरदार टाळ्या होऊ द्या या सर्व खेळाडूंसाठी. पुढील चेंडू पाहतो आपण, पुन्हा एकदा चांगला शॉट म्हणता येईल आणि धावसंख्येत तिथे मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानायला भाग पडणार आहे तो खेळाडू सॅम करन, आपण बोलतो याला असा आर्यन. दरम्यान षटक समाप्ती होते. धावसंख्या झाली ती 2 षटक समाप्तीनंतर 19. खरोखरच चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नाकाबॉज दिलेवन संघाकडून. अंतिम षटक असणार आहे आता या इनिंग मध्ये, या सामन्यातलं. तो घेऊन आला तो श्रवण घरत उर्फ पांडू. स्ट्राईक असेल तो त्याचा मित्र रचित. दोन्ही चांगले मित्र, परंतु आता मात्र प्रतिस्पर्धी आहेत ते. आपापल्या संघासाठी योगदान देताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू पांडवाचा आणि पहिलाच चेंडू मला असं वाटतंय पंच इशारा त्याच्याकडे लक्ष आहे आमचा. बिंबलमध्ये चेंडू 9+1 अशा 2 धावांचे भर पडले. धावसंख्या झाली ती 21 धावा. 9 चेंडू होता, पहिला चेंडू बिंबल पद्धतीचा होता. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये पाहायला मिळतो आपल्याला पांडू. दरम्यान स्वर मारा करतो पुन्हा एकदा आणि धावसंख्येत अतिरिक्त धावाने भर पडते. धावसंख्या झाली ती 22 धावा. पुढील चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल, फसवा चेंडू म्हणता येईल. अपील केले परंतु ती पंच अपील फेडून लावतायत. धावसंख्येत कोणतीही भर पडत नाहीये. धावसंख्या स्थिरवलेली 22 धावसंख्येवर. अप्रतिम खेळाचा दर्जा आपण पाहतोय. एक लहान लहानशे मुलं आहेत आपली, पण अप्रतिमरित्या गोलंदाजीची शैली आपण पाहतोय. एक चांगली शैली आणि एक चांगला स्ट्रोक म्हणता येईल कव्हर दिशेमध्ये पाहायला मिळालाय. तिथे एक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान दुसरे धावाचा प्रयत्न करतोय, परंतु तिथे फंबल झालाय आणि त्या फंबलचा फायदा उठवलाय. 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांशी संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 धावा. खरोखरच आपण शिकणार काय की आपण म्हणतो दरवेळेला फेकी गोलंदाज, परंतु ह्या लहान मुलांकडे पहा, कोणताही गोलंदाज फेकी गोलंदाज पाहायला मिळाला नाही आपल्याला. ज्या शैलीमध्ये गोलंदाजी आहे, फेर शैलीमध्ये आपण ती गोलंदाजी पाहतोय. भलेही चेंडू स्वर जातात, नो जातात, पण शैलीमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आणि दरम्यान या स्वर धावाने धावसंख्या वाढते ती 25 धावसंख्येवर. धावसंख्या ती 25 धावा. पुढील चेंडू आता मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल. धावसंख्येत कोणती धाव पडत नाहीये. धावसंख्या स्थिरवलेली 25 धावसंख्येवर. उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. या इनिंग मधला शेवट षटक असणार आहे. किती धावांचं लक्ष ठेवणार ते धडाक्याबद्दल संघासमोर, नाकाबद्दल संघ. दरम्यान एक चांगला चेंडू म्हणता येईल. कोणती धाव मिळत नाही या चेंडूवर. धावसंख्या स्थिरवलेली 25 धावसंख्येवरच. कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या साईडला कोणी गोंधळ करू नका प्लीज. पुढील चेंडू आता मात्र नो चेंडू पाहायला मिळाले. नो चेंडू. धावसंख्येत एका धावाने भर पडले. धावसंख्या 26 धावा. धावसंख्या 26 धावा. पुढील चेंडू पाहतोय. आता मग थोडस फंबल होतं तिथे पद्धतीने आणि 45 वाईट+1 ना 2 धावांच्या वर पडले. धावसंख्या झाली ती 28. धावसंख्या झाली ती 28 धावा आतापर्यंत नाकाबंदी संघाची. पाहतोय आपण षटकातील काय चेंडू शिल्लक. पुढे षटक घेऊन आलो पांडू. आता मात्र कट केलेला चेंडू पाहतो आपण. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करणार का आणि थ्रो करतोय तोपर्यंत तिसरी धाव सुद्धा घेणार का. डेंजर झोन मध्ये जाताना पाहतोय आपण रचित आणि
फलंदाज बाद. 2 धावा या इथे ग्राह्य धरल्या जातील. या 2 धावेने संघाच्या संघ पोहोचली ती 30 धावा. धन्यवाद डीजे. खरोखर जाऊन पाहतोय डीजे रोहित एक सुमधुर गीत लावताना. चेंडू एक चेंडू सगळं एक चेंडू. धाव संघ झाली ती 30 धावा. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू खेळून काढल्या. बघू एकदा तर पूर्ण केले आणि तिथे क्षेत्ररक्षण चुकलंय. दरम्यान 2 धावा पळून काढल्यात आणि बघू तिसरा प्रयत्न करणार का. आणि या 2 धावेवर नाही तर तिसऱ्या समाधान. तिसरी धाव आणि या तिसरी धाव काढताना फलंदाज बाद झालाय. या 2 धावांचे संघर्ष असणार ते 32 धावा. 33 धावांचं लक्ष असणार ते धडाकेबाज इलेव्हन संघासमोर. मी नाकावर इलेव्हन संघाला विनंती करेन की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धडाकेबाज इलेव्हन 33 धावांचं लक्ष आहे. हॅलो. दरम्यान यानंतर होणारा सामना लीग मधला पहिला सामना श्रीश इलेव्हन वर्सेस दत्तात्रय डॉमिनेटर्स. तर दोन्ही संघाचे संगणक आहेत. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी टॉस बॉक्स जवळ यायचा आहे. श्रीश इलेव्हन आणि दत्तात्रय डॉमिनेटर्स दोन्ही संघाचे जे संगणक आहेत त्यांनी दत्तात्रय डॉमिनेटर्स संगणक राकेश म्हात्रे आणि श्रीश इलेव्हन संघाचा संगणक मनोज जंगम या दोघांना विनंती करेन की त्यांनी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मनोज जंगम इथे उपस्थित झालेला राकेश म्हात्रे लगेचच या. सामना पण पाहतोय धडाके बॉयज इलेव्हन वर्सेस नाकाऊज इलेव्हन. नाकाऊज संघाने नाणेफेक जिंकून नाणेफेक हरले होते ते पण पहिलं फलंदाजी करून त्याने धावसंख्या जमा केली 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष केले ते धडक्या बदलून संघासमोर. चला संघनायक लगेचच या. वेळ कमी आपल्याकडे. दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये पाहतोय. श्रीश इलेव्हन संघाचा मनोज जंगम आणि डॉमिनन्स संघाचा राकेश म्हात्रे दोघांना वेलकम करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रीमियर लीग मुळे प्रीमियर लीग मध्ये दुसरं वर्ष आहे आमचं आणि या दुसऱ्या वर्षात चालू असलेला हा सामना नाका बॉईज. आता आपण टॉस कडे जाऊया. दोन्ही संघ आपल्याकडे पाहतोय आपण. श्रीश इलेव्हन वर्सेस दत्तात्रय डॉमिनन्स दोन्ही संघनायक माझ्या समोर आहेत. मी श्रीकांत पटेल विनंती करेन की त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. आणि नाणेफेकीचा कोल जिंकला तो दत्तात्रय डॉमिनन्स राकेश म्हात्रे. मी विनंती करेन की आपण नाणेफेक जिंकलेले आहात तर आपले काय इच्छा असेल. क्षेत्ररक्षण तर 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा असणार आहे. किती धावापर्यंत आपण म्हणजे किती धावापर्यंत आपण रोखाल या संघाला. 40 धावापर्यंत रोखू. ओके 40 धावापर्यंत रोखण्याचा वेल डन. ऑल द बेस्ट तुमच्या सामन्यासाठी. तर आपल्या समोर आहे ते श्रीशिव संघाचे कर्णधार मनोज जंगम. 40 धावांपर्यंत रोखतील असं राकेश म्हात्रे बोललेत. प्रथम फलंदाजी करतोय आपण. तुम्हाला माहिती आहे आपलं विकेट आहे बॅटिंग विकेट आहे. किती धावा तुम्ही 4 षटकार मध्ये तुम्ही गोला कराल. 50 पर्यंत. धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट करतो आणि पुन्हा एकदा घेऊन जातो कॉम्बो बॉक्स मध्ये. आपण आताच झालेला टॉस दत्तात्रय डॉमिनेट संघाने
टॉस विन केलेला आहे आणि आता आपण सामन्याकडे वळूया. सामना आहे नाका बॉईज आणि नाका बॉईज आणि धडाके बॉईज, धडाकेबाज बॉईज. आणि आता धडाकेबाज बॉईज मला वाटते आता क्षेत्ररक्षण करून फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि नाका बॉईज आता गोलंदाजी करणार आहेत. नाका बॉईजने लक्ष ठेवलेलं आहे. निनाद पाटील कुठे असतील तरी 33. कॉम्पोस मध्ये या. निनाद पाटील, निनाद पाटील 33 3 षटकात 33 11ची सरासरी आहे. निनाद पाटील इकडे या. जरा आयोजन करत्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये थांबायचं, इकडे तिकडे थांबू नये. काही प्रॉब्लेम येतात, काही अडचणी असतात, त्या सॉल्व्ह तिथल्या तिथे लगेच झाल्या पाहिजे. आपल्या ह्या सामन्यांना काही अडचणींमध्ये ठेवून आपल्याला सामने आयोजित पूर्ण करायचे नाही आहेत. त्यामुळे आयोजकांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये थांबायचं आहे. डीके दरम्यान सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच फुलटॉस चेंडू, पहिला चेंडू हवेमध्ये आणि 1 बाउन्स, सेकंड बाउन्स आणि हा थोडस गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे, परंतु सुंदर प्रयत्न तिथे. एक छोटे मला वाटते सर्वात कमी उंचीचे प्लेयर आहेत, पण परफॉर्मन्स चांगला केलेला आहे. बॉल कडे जाण्याचा आणि बॉल एक टप्पा 2 टप्पा घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बॉलर आणि हाही पॉइंटच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मला वाटतं रचित, सॉरी कोण आहे, नाव काय, शुभम. वेल स्टॉप शुभम. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण शुभम यांचं. युवराज सिंगची आठवण करून दिली पॉइंटचा क्षेत्ररक्षक. शिवम सॉरी शिवम. पुन्हा एकदा बॉलर मार्कवर आणि हा झेंडू जातोय आणि इथेही सुंदर क्षेत्ररक्षण. एक ची धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करत आहेत नाका बॉईज. एक धावेवरच समाधान मानावं लागलेलं आहे धडाके बॉईज, धडाकेबाज. एक अशी वेगळी शैली, डाव्या हातात बॉल घेऊन जातो आणि करताना राईट हँडनी बॉलिंग करतोय. हा मात्र स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धावेची भर. धाव संख्या झाली ती 5. पहिले षटक चालू. उंच खुरा गोलंदाज हा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू तिथे मात्र आता मात्र थोडासा आणि हा बॅकअप चांगलं केलेला आहे, परंतु 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकले नाही. थोडासा गचाल थ्रो तिथे आणि 2 धावे, 1 धाव होती तिथे, 3 धावा मिळालेल्या आहेत त्या धडाकेबाज बॉईजला. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आता, थोडस फिल्डिंग मध्ये बदल करताना हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत कोणत्याही प्रकारची भर नाही. धावसंख्या मला वाटते झाली ती 8. पहिलं षटक चालू. सरासरी 11 धावांची गरज प्रति षटकामागे, 33 धावांचं लक्ष. धावसंख्या झाली ती 8. हाही स्क्वेअर चेंडू, चेंडू चेंडू, परंतु सुंदर तिथं क्षेत्ररक्षण, अतिरिक्त धाव काही जाऊ दिली नाही. स्क्वेअर चेंडू, धावसंख्या देखणे भर, धावसंख्या होती ती 9. हा येते उलटते चेंडू निर्धाव जातोय. चेंडू स्टंप वरून गेला आहे. वाईट दिलाय चेंडू, सॉरी. एक अतिरिक्त भर धावसंख्येत
हा मात्र लेगच्या दिशेने आणि आता मात्र शिवमचं थोडस गचाल क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या आहेत. एक अतिरिक्त धावेची भर. धावसंख्या मिळालेल्या आहेत मला वाटते 4 धावून काढल्यात की ओव्हर झाली 3. धावसंख्या 3 ओव्हर झालेली आहे. एक 3+1 यस 4 धावा आणि धावसंख्या झाली ती 14. अतिशय महागडे षटक सरासरी राखून खेळत आहेत ते धडाकेबाज बॉईज. मला वाटते एकही विकेट अद्यापर्यंत गेलेली नाहीये. सुंदर सुरुवात केलेली आहे धडाके बॉईज ने. जशी टीमला गरज होती अशी ओपनिंग जोडीने सुरुवात करून दिलेली आहे. आणि आता लक्ष आहे 12 चेंडू आणि 19 धावा. मला वाटते ह्या सरासरीने जर खेळले तर 2.5 षटकामध्येच ही मॅच संपवून टाकतील असा परफॉर्मन्स करत आहेत धडाकेबाज. आणि पुढील गोलंदाज पियुष. ते रेल्वे मंत्री आहेत. पुन्हा एकदा पियुष. अतिशय सुंदर टप्पा आहे आणि मला वाटतं चेंडू निर्धाव जातोय. सुंदर सुरुवात केलेली आहे पियुष यांनी. फलंदाज काही समजू शकला नाही. लेफ्ट करण्याच्या नादात चेंडू जातोय स्टंप वरून. पुन्हा एकदा अतिशय अनोखी ऍक्शन. ओ हो सुंदर सुंदर अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक करून देताना नाका बॉईज प्लेयरला पियुष. थोडीफार जसप्रीत बुमराहची ऍक्शन आहे याच्या बॉलिंग मध्ये. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हिट करण्याच्या नादात निर्धाव जातोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. रफ्तार का सौदागर एक आणि सेकंड बॉल वाईट. ऍक्शन करत जा अंपायर तुम्ही. पहिला आम्हा ऍक्शन नव्हती केली आम्ही निर्धाव पकडला. तुमची प्रत्येक चेंडूला ऍक्शन आली पाहिजे. उलटा चेंडू जातो सीमा पार. गगनचुंबी षटकार. मामालाही कॅच घेता आलेली नाही. मामाचं गचा क्षेत्ररक्षण. आणि मला वाटतं ह्या आत्ताच्या झालेल्या मॅच मधला हा पहिला षटकार आहे. डीजे धन्यवाद डीजे. सुदर्शन पाटील गुंड्या उर्फ गुंड्या यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज आलेलं आहे या षटकाराला. हा मात्र चेंडू निर्धाव गेलेला परंतु तिथे गचा क्षेत्ररक्षण यष्टी मागे आणि 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली ती धावसंख्या होते 22. अजूनही 11 धावांचं लक्ष. प्रति ओव्हर 11चं टार्गेट होतं. मी म्हंटल तर 2.5 ओव्हर मध्येच होईल. आता हा चेंडू जातोय निर्धाव. बघा किती आवड आणि किती खुशी. आजचा बिझनेस सोडून जितेंद्र पाटील आलेले आहेत. कांद्यांचे व्यापारी जितेंद्र पाटील मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. हा आहे क्रिकेटचा माहोल आणि क्रिकेटचा आवड. आजचा बिझनेस लाखोचं करोडोचं नुकसान होणार आज त्यांना. तरी पण चेंडू हवेत. समाधान पाटील सुंदर प्रयत्न आणि 2 धावांचं लक्ष्य. सनग्लासेस नसल्यामुळे तो सूर्याच्या किरणांमुळे जरासा त्याला अंदाज आला नाही. आणि मला वाटते 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 24. अजूनही 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावा. थोडीशी सल्ला मसलत गुपचूप घुतगुत करताना चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फक्त
कर्णधार आणि बॉलर यांच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला नाका बॉईज, पुढचेही सामने आयोजित आपल्याला पूर्ण करायचे आहेत. सूर्याचा प्रकाश आहे आपल्या याच्यामध्येच करायचे आहेत. अंधार पडल्यानंतर आपले मॅच काय होणार नाहीये. आणि सर्व प्लेयरसाठी आपण सर्व खेळाडूंसाठी आपण त्यांना स्टँड बनवलेले आहेत. त्या स्टँड मध्येच बसायचं आहे. इतरत्र कोणी थांबू नये. आम्हाला माहिती आहे की आम्ही 1-2 स्टँड थोडेसे कमी बनवलेले आहेत, पण ते पुढच्या वर्षी आम्ही त्याची उणीव निश्चितच पूर्ण करू. ह्या वर्षी थोडस आमचं अतिशय घाई झालेली आहे या सामने आयोजित करण्यामागे, त्यामुळे थोडस नाराजी आणि थोडीशी माफीही मागतो. आणि हा चेंडू जातोय स्क्वेअर. अतिरिक्त धावेची भर. 9 धावा पाहिजेत 6 चेंडूत. मी म्हटल्याप्रमाणे 2.5 मला वाटते ओव्हर मध्येच हे षटक, ही जी जोडी आहे सलामीची जोडी, ही पूर्ण करणार. पुन्हा एकदा चेंडू जातोय हवेमध्ये. धावसंख्या एका धावाने भर पडते. धावसंख्या झाली ती 25 धावा. 25 धावा झाल्या आतापर्यंत. सॉरी 26 झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राईकला तो नानू ज्याने षटकार लगावला होता, पण पाहिला होता. आणि आता मात्र चांगला चेंडू म्हणता येईल. काही समजत नाही. चेंडू चेंडूचा निर्धाव. समीकरण बदलत आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. चालू असलेला सामना आपण पाहतो अंडर 19 मधला नाका बॉयज 11 वर्सेस धडाके बॉयज 11. नाका बॉयज 11 संघाने 33 धावांचं लक्ष ठेवलं होतं, परंतु आतापर्यंत समीकरण असं आलं धडाके बॉयज 11 संघासाठी 4 चेंडू आणि 7 धावा. पुढील चेंडू आपण पाहतोय सार्थकाचा सामना करेल नानू. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. चोरटी धाव घेणार का चान्स, परंतु नाही. एकाच धावेवर समाधान मानायला भाग पडलाय. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईकला आता मात्र आलाय तो श्रवण. 3 चेंडू आणि 6 धावा. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज. चला सामना चालू करा. 3 चेंडू 6 धावांची गरज ना. पुढील चेंडू चांगला चेंडू. खोल टप्प्याचा चेंडू होता. बघूया तिथे किती धाव मिळते. क्षेत्ररक्षण तिथे घडलंय आणि 3 क्षेत्ररक्षकांचा कोण चेंडू चाललाय आणि एक बॅकअप चांगलं केलं आणि दरम्यान 3 धावा गच्चाळ थ्रो म्हणता येईल आणि या 4थी धाव म्हणता येईल. तरी 4 धावा तिथे जमा केल्यात. नाका बॉईज 11 नाक्यावरून भरकटलेले. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज. दोन चेंडू 2 धावांची गरज. अडीतडीचा सामना आपण पाहतोय. 2 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू दरम्यान स्वर मारा आणि आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. नाका बॉईज 11 संघाचा कर्णधार अनिश जंगम कुठे हे दिसत नाही आहे. लपला आहे बहुतेक.
दोन चेंडू एक धावा आणि हा विजयी फटका धडाका बॉल 11 संघ सामना जिंकलेला आहे. जल्लोष बाहेर करायला या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या. दरम्यान लगेच डॉमिनेटर संघ क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचा आहे. दरम्यान हा सामना जिंकला होता तो हॅलो हॅलो धडाके बॉयज 11 संघाने. मी पुन्हा एकदा टॉस बॉक्स कडे वळतोय आणि या सामन्याचा जो सामनावीर ठरलाय त्याला सामनावीरचा पुरस्कार देणार आहेत. सामनावीरचा पुरस्कार आपल्याला पुरस्कृत केलाय ते सौभाग्यवती सौ रेश्मा राजेश गलत उपसरपंच मुळे यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतो तो श्रवण घरत. श्रवण घरत यांनी 13 धावा केल्या होत्या. श्रवण घरत सामनावीर ठरतोय. मी मनोहर पटेल विनंती करेन की त्यांनी आपल्या हस्ते सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे श्रवण घरत याला. वेल्डन श्रवण. रश्मिल पाटील कुठे असतील? रश्मिल पाटील त्यांनी लगेच कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. धनंजय मात्रेकडे संपर्क साधायचा आहे. रश्मिल पाटील, रश्मिल पाटील धनंजय मात्रेकडे संपर्क साधायचा आपण. धन्यवाद मनोहर पाटील, आपण आला तिथे. हॅलो हॅलो आता तुम्ही व्हॉलेंटिअरचं काम करायचं आहे. थंडा वगैरे पिऊन घ्या तुम्ही. हा हॅलो